प्रथमतः सगळ्यांना नमस्कार। आज दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। दत्त जयंतीसोबत आपल्या गावामध्ये असलेल्या साई मंदिर इथे आज प्रथम वर्धापन दिन आहे। त्यानिमित्ताने आज आपण हा ब्लॉग बनवतोय। ब्लॉग नंबर 3 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत। वाजलेले आहेत 6:45। आता काकड आरती सुरुवात असेल आणि आपण श्रींची अभिषेक तिथपर्यंत आपण पोचूया। आपल्या घरापासून 5 मिनिटं अंतरावर आहे बाय वॉक। तर चला जाऊया आपण तिथे। त्याआधी आपण बघूया कालपर्यंत जी पण माझ्याकडे व्हिडिओज आहेत, स्नॅप्स आहेत, फोटो आहेत, ते बघूया आणि मग आपण जाऊया। फायनली सगळे स्नॅप्स व्हिडिओ कालपर्यंत ज्या होत्या आपण पाहिल्यात। आता आपण निघतोय। फायनली आपण आता पोहोचलेलो आहे। मंदिरामध्ये आरती चालू आहे, शेवटचा टप्पा आहे। आरती संपन्न होऊन मात्र आपण आता पाया पाडतोय। सगळेच लोक आता साईंचा आशीर्वाद घेत आहेत। आता मात्र अभिषेकाला सुरुवात झाली आहे। प्रसाद दादाच्या हातातून मात्र अभिषेकाला सुरुवात होते। आपण बघू शकता गर्दी आहे मंदिरामध्ये। तसेच मंदिराची सजावट सुद्धा बघू शकता आपण, किती उल्लेखनीय केलेली आहे। हनुमानांचे मात्र आपण आता ब्लेस घेतलेले आहेत, आशीर्वाद घेतलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जातोय, दुसऱ्या बाजूला म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, त्यांचासुद्धा आपण आशीर्वाद घेतलेला आहे। आता बघू शकतो वैभवने मात्र पाणी घालून आपला अभिषेक केलेला आहे। नंतर प्रमोद काकांनी सुद्धा अभिषेक केलेला आहे पाणी घालून। अभिषेक संपन्न होऊन मात्र आपण आता साईबाबांच्या मूर्तीवर वस्त्र प्रदान केलेले आहेत। बघू शकता आपण किती उल्लेखनीय मात्र आकर्षक अशी मूर्ती आपण दिसते, किती मूर्तीवर तेज आहे हे मात्र दिसते आता आपल्याला। आता मात्र भजनासाठी रात्रीच्या आता मात्र तयारी सुरुवात केलेली आहे। सचिन दादाचा DJ आणि साऊंड सिस्टम मात्र आपल्याला मोफत उपलब्ध करून दिला आहे। त्यानंतर आपण बघू शकतो अनिकेत मात्र आता झेंडा लावतोय छोट्या कळसावर आणि मोठ्या कळसावर मात्र आपलेच गणेश काका मात्र झेंडा लावत आहेत आणि आपल्या मंदिराची अजून शोभा वाढवत आहेत। अजून आपल्या मंदिराला कसं आकर्षक करता येईल याचा मात्र त्यांच्याकडून प्रयत्न होतोय। पूजा झालेली आहे, आपण बघू शकतो संपन्न झाली आहे। आता आपण संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक काढलेली आहे। फटाक्यांच्या आतिषबाजी मात्र आपल्या मिरवणुकीची आणि पालखी सोहळ्याची सुरुवात झालेली आहे। परेश दादा खुद्द मात्र डहाणूवरून इथे आलेला आहे। पालखीची सुरुवात मात्र इथे झालेली आहे। बघू शकता अक्षय दादा आहे, नंतर प्रज्योत दादा, नवनीत मात्र इथे वाजवायला आलेले आहेत आणि आपल्या मिरवणूक आणि पालखी सोहळ्याचा अजून उत्साह वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। साईबाबाच्या मंदिराकडून मात्र 5:10 मात्र पालखी निघाली आहे।
बघू शकता आपण आता पालखी मात्र गेटमधून बाहेर येते. त्याच्यानंतर प्रेमनाथ काका मात्र श्रीफळ फोडतील आणि मात्र आपण पालखी पुढे प्रस्थाव करतील. परत आपल्याला शिर्डी पदयात्रेला जसं चालत जातात ना, त्याची मात्र आठवण करून देणार आपला संघ. आता पालखी मात्र पुढे जाते. सगळेच बघू शकता आपण नाचत आहेत, उत्साह दिसतोय. आता मात्र पालखी ग्रामपंचायतकडे पोचलेली आहे आणि भंडारामध्ये आता प्रस्ताव करेल. आता आपण भंडारात पोचलेले आहेत होळीवर. तिथून मात्र आता 5 ते 10 मिनिटं अंतरावर मात्र विठ्ठल मंदिर आहे, तिथे मात्र आपण जातील. बघू शकता किती सजवलेली आहे. आता पालखी वाजत गाजत आणि नाचत मात्र श्री विठ्ठल मंदिरात पोचलेली आहे. आता विठ्ठल मंदिरात आरती होईल, सगळेजण नमस्कार करतील आणि मात्र पुन्हा एकदा परतीचा प्रवास आपण चालू करतील. बघू शकता पालखी आता मंदिरात जाईल. बराच असा महिला वर्ग मात्र दिसतोय. आता आरती संपन्न होऊन मात्र आता पालखी पुन्हा एकदा साईबाबांच्या मंदिराकडे वाटचाल करेल आणि परेशदादाने मात्र आपल्या पोटांच्या कलावर मात्र त्या धुंदीत मात्र पुन्हा एकदा बेंजो पार्टीचा सूर मात्र वाजवला आहे. खरंच परेशदादाकडे कला जी आहे ना ती वेगळीच आहे. आता मात्र आपण पुन्हा एकदा साईबाबाच्या मंदिराकडे प्रस्ताव करतील. रामकाका आणि विशाल काका मात्र आता पालखी घेऊन येत आहेत. आपण फायनली आता मंदिराकडे पोहोचलेलो आहोत. आता पोचतोय. पालखी मात्र आता मंदिराकडे जाते, मंदिरामध्ये जाईल. निसर्ग सुद्धा आपण बघू शकता पूर्ण केशरी कलरचा झालेला आहे, प्रसन्न झालाय. रात्र झालेली आहे आणि आता मात्र महाप्रसादाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. आपण बघू शकता मंदिरामध्ये दर्शनासाठी बरीच अशी लाईन लागलेली आहे. भजनी मंडळी सुद्धा आता पोहोचतील इथेच आणि भजन सुद्धा आता चालू झालेलं आहे. तसेच मान सन्मान ज्यांचे पण आहेत ते मात्र आपण फटाकेबाजी मात्र बघू शकतायत. फॅन्सी आयटम खूप सारे आणलेले आहेत. त्याचेच काही दृश्य आपण बघू शकतो. फटाक्यांचे दृश्य बघून आपण मात्र आपल्या ब्लॉगचं मात्र एंड करतोय.
धन्यवाद, तुम्ही माझा हा व्लॉग बघितला. माझ्याकडून तसेच माझ्या भावाकडून तरंगकडून मात्र मी आभारी आहोत. असंच तुमचा सपोर्ट मला राहत. तुमच्याच ब्लेसने मी नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.